नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागामध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत किंवा मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण प्रभाव टाकणार आहोत, लक्ष केंद्रित करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर या प्रश्नांचं विश्लेषण देईन। कुठेही जाऊ नका, व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय म्हटलं आहे त्यांनी, भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशातील कोणत्या रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट जो काय आहे हा रोबोट काय केलेला आहे, तैनात केलेला आहे। आणि अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवरती रोबोट तयार करण्याची किंवा तैनात करण्याची जी काय पद्धत आहे ही भारतामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही राज्यामध्ये झालेली नाही किंवा कोणत्याही रेल्वे स्टेशनला बघायला मिळालेली नाही। पण ही जी सुविधा आहे ही तमिळनाडूमधील एका रेल्वे स्टेशन किंवा मग एका शहरामध्ये असलेलं जे काय रेल्वे स्टेशन आहे तिथे आपल्याला बघायला मिळाली आणि ते प्रामुख्याने विशाखापट्टणम आपण म्हणू। विशाखापट्टणम या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात, लक्ष द्या। ऑपरेशन मेगाबुरू हे कोणत्या राज्यातील माओवादी हिंसाचार म्हणजे ज्याला रेड टेरर असं आपण म्हणूयात हे रोखण्यासाठी जानेवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आलेलं किंवा राबवण्यात आलेलं हे एक ऑपरेशन आहे। आणि जे माओवादी आहेत किंवा जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत यांना रोखण्यासाठी, यांच्या कारवाया कमी करण्यासाठी प्रामुख्याने काय करण्यात आलेलं होतं, तर ऑपरेशन मेगाबुरू नावाचं हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। तर ते कोणत्या राज्यात चालू केलं होतं, तर या ठिकाणी झारखंड हे राज्य आपल्याला विचारात घ्यायचं आहे। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघा। टॉम टॉम अशा प्रकारचं बघा, टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स हा जो आहे हा ट्रॅफिक इंडेक्स 2025चा इंडेक्स आहे आणि तो 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला। तर या इंडेक्सनुसार जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं जे काय शहर आहे किंवा असलेले जे काय शहर आहेत त्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावरती बघायला मिळालं। आणि इथे समजून घ्या, मी जगातील सांगायलोय, जगामध्ये ट्रॅफिकच्या आधारावर जगात कोणतं शहर हे पहिल्या क्रमांकावरती आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, मेक्सिको सिटी नावाचं हे जे शहर आहे आणि तो एक प्रामुख्याने एक छोटा भाग देखील आहे तो, आणि हे शहर पहिल्या क्रमांकावरती आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। पुढचा आपण भाग बघूयात। बघा, जगातील पहिल्या व्यापक AI कायदा जो आहे हा जगातील पहिला व्यापक AI कायदा आहे, ज्याला आपण AI बेसिक ॲक्ट असं देखील म्हणतो। आणि हा ॲक्ट कोणत्या देशाने 2026 मध्ये प्रथमतः लागू केलेला दिसून येतोय आणि त्या देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया। काय नाव आहे त्याचं, दक्षिण कोरिया आहे। पुढे जाऊयात, नागालँड नावाचं आपलं जे काय राज्य आहे जे 7 सिस्टर्स मध्ये येतं। आणि मग मला कमेंट करून सांगा 7 सिस्टर्स मध्ये कोणते राज्य येतात म्हणून। तर नागालँड राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल, लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या, ड्रोन स्कूल आणि त्याचबरोबर ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या ठिकाणी चालू केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे, तर हे लक्षात राहू द्या। तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, कोहिमा या ठिकाणी त्यांनी काय केलंय, चालू केलेलं आहे। पुढे जाऊयात आपण, नंतरचा बघा प्रश्न काय म्हटलाय, तर लक्ष द्या, शेख जोआन बिन हमद अल थानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ते कोणत्या काउन्सिलचे अध्यक्ष झालेले दिसून येतात किंवा कोणत्या काउन्सिलवरती त्यांची अध्यक्षपदी म्हणून नुकतीच निवड झालेली आहे, ती काउन्सिल कोणती आहे, तर मित्रांनो त्या काउन्सिलचं नाव आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया अशा पद्धतीने नाव आहे आणि तो त्याचा शॉर्ट फॉर्म आहे OCA। ओके, पुढे जाऊयात आपण। बघा, देशातील सर्व शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देणे बंधनकारक आहे अशा प्रकारचा निर्णय खालीलपैकी कोणत्या कोर्टाने घेण्यात आलेला आहे, तर हा कोणत्या कोर्टाने दिलेला निर्णय आहे, तर तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नुकताच निर्णय आहे
आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, सॅनिटरी पॅड हा जो आहे हा पॅड सरकारी शाळेला कंपल्सरी आहे. बघा, सरकारी ज्या काही शाळा आहेत, सरकारी शाळा आणि त्याचबरोबर ज्या अनुदानित शाळा आहेत, बघा अनुदानित संस्था म्हणतो मी इथे, तर त्यांना हे कंपल्सरी आहे, लक्षात घ्या बघा. ओके, तर हा चांगला निर्णय आहे. आणि यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं देखील सांगितलं होतं की शाळांमध्ये स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. मग ती टॉयलेट, विशेषतः टॉयलेटच्या संदर्भामध्ये स्वच्छ बाथरूम असणं, पाणी चांगलं असणं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ज्या काय मुली आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्याला सामोरे जाता येणार नाही किंवा आरोग्याच्या समस्या आपल्याला या ठिकाणी काय करता येतील, कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. आणि नॅशनल जिओग्राफिक दिवस जो काय आहे हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर हा प्रामुख्याने 13 जानेवारीला काय केला जातो, साजरा केला जातो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड हे जे कार्ड आहे ते कोणत्या राज्यामध्ये त्याचं अनावरण नुकतंच केलेलं आहे. तर स्वतः तिथे गेलेले होते. तर ते जे राज्य आहे ते केरळ हे राज्य आपल्याला बघायला मिळतं. आणि एक शेवटचा प्रश्न आपण समजून घेऊयात. बघा, पेसा नावाचा हा एक कायदा आहे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे, लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की पेसा नावाचा कायदा काय सांगतोय म्हणून. तर पेसा ऍक्ट हा जो आहे मित्रांनो, बघा ज्याला तुम्ही काय म्हणू शकतात, प्रोव्हिजन्स एक्सटेन्शन शेड्यूल एरिया, आणि हा ऍक्ट पास झाला होता 1996चा ऍक्ट आहे. तो कधीचा आहे, 1996चा ऍक्ट आहे. ओके, त्याला आपण पंचायत विस्तार अधिनियम म्हणूयात. काय म्हणता येईल याला, पंचायत, बघा पंचायत विस्तार आदिवासी, इथे शब्द घ्या बघा, आदिवासी अधिनियम. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. म्हणजे याला काय म्हणायचंय माहितीये का, ज्या भागामध्ये आदिवासी जमातींची संख्या अधिक आहे आणि त्या भागामध्ये आदिवासी समाजाचे जे काय रूढी परंपराने चालत आलेले जे काय नियम आहेत, त्या नियमाच्या आधारावरती इथली जी काय पंचायत आहे ही पंचायत काय करेल, काम करेल, असं त्यांना म्हणायचं आहे. पंचायत बरं का, इथे मी प्रोव्हिजन म्हणलं होता, पंचायत लक्षात राहू द्या, पंचायत. ओके, तर या पंचायतीने ते काम केलं पाहिजे. ग्रामपंचायत असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. मग ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, तिला स्वायत्तता दिली पाहिजे, हा कायदा म्हणतोय. आणि या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते अव्वल स्थानी आहे. ओके, आत्ता त्यांनी एक जाहीर केलेला हा एक हे आहे, इंडेक्स आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी हे पण समजून घ्या, मध्य प्रदेश हे जे आहे हे 2ऱ्या क्रमांकावरती आणि हिमाचल प्रदेश हे 3ऱ्या क्रमांकावरती. म्हणून अशा प्रकारचे राज्य लक्षात राहू द्या. हा आपला एक शेवटचा प्रश्न असेल. तुम्हाला महत्त्वाचे आणि खूप चांगले प्रश्न आपण दररोज घेऊन येतो, म्हणून कुठेही जायचं नाही. म्हणजे लेक्चर बघताना व्यवस्थितरित्या ते लेक्चर पाहायचं आहे. ओके, स्किप न करता, कारण साधारणतः एक 10-15 मिनिटच लेक्चर असतं. ओके, धन्यवाद, थँक्यू.